बदलापूर शहरात मागील काही वर्षात भटक्या श्वानांच्या संख्येत मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। मात्र याचा त्रास आता बदलापूरकरांना सहन करावा लागतोय। पिसाळलेल्या भटक्या श्वानाच्या चाव्यामुळे बदलापूरमध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला। बदलापूरच्या पश्चिम भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला फेब्रुवारी महिन्यात पिसाळलेल्या भटक्या श्वानाने जबड्याला आणि शरीरावर चावा घेतला होता। या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर उपचार केल्यानंतर 22 मार्चला त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागला, म्हणून बदलापूरमधल्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्याच दिवशी दुपारी त्यांचा मृत्यू झाला। श्वानाने चावल्यामुळे मनुष्याला जीव गमवावा लागल्याची बदलापूर शहरातली ही पहिलीच घटना आहे। मात्र यानंतर शहरात अशी घटना घडू नये यासाठी पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। होळीच्या धुलिवंदनच्या दिवशी सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केल्यानंतर आम्ही आणि मंडळाचा एक कार्यकर्ता, एक मित्र आणि नितीन मांडवकर यांची मिसेस हे आम्ही कस्तुरबा हॉस्पिटलला नेलं। पिसळलेल्या कुत्र्यांनी चावल्यामुळे हड्डीजवळ हनुवटीजवळ चावल्यामुळे त्यांचा आज सकाळी पहाटे मृत्यू झाला आहे। बस पिसळलेल्या कुत्र्याचं काहीतरी नगरपालिकेने कारवाई करावी।